कुणाल कामरा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा याच्या YouTube चॅनलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग होत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। लोकशाही मराठी सोबत बोलताना कनाल यांनी हा आरोप केलाय। कामरांच्या YouTube चॅनलला विदेशातून तसेच दहशतवादी फंडिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्याचबरोबर राहुल कनाल खार पोलीस स्टेशनमध्ये कामरा विरोधात तक्रार देणार असून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे। हमारा हिंदुस्तान के बारे में बुरा बोलना, हमारे इकोनॉमी के बारे में बुरा बोलना, हमारे आदरणीय प्रधानमंत्री, हमारे आदरणीय गृह मंत्री, हमारे आदरणीय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, इनको डिफेम करना, इनको बुरा बताना और उसी वक्त वही कलाकार के, वही कठपुतली के अकाउंट में पैसे आना। और पैसे कहां से आ रहे? कैनेडियन अकाउंट से, यूरोपियन अकाउंट से, और ये मैं आपको सीधा सीधा कहता हूं, ये खालिस्तानी अकाउंट से इनको पैसे आ रहे हैं। ये 1000 रुपए, ये $300, ये 200 दिरहम, ये 3000 रुपए, ये देखिए मैडम $400। और YouTube को हमारे टीम के तरफ से 24 घंटे का अल्टीमेटम दिया जाएगा। 24 घंटे में मैडम मुझे उसके टैलेंट से कोई प्रॉब्लम नहीं, उसके कलाकारी से कोई नहीं, उसके कठपुतलीपन से प्रॉब्लम है। तो यही बात है कि अगर YouTube ने इस अकाउंट को और ऐसे जितने भी अकाउंट जो मुंबई पुलिस या हिंदुस्तानी एजेंसियों को लगे क्या इसमें गलत पैसे आ सकते हैं या ये पैसा हमारे देश के खिलाफ यूज कर सकते हैं, तो ऐसे अकाउंट्स को डिमॉनिटाइज किया जाए। मला कोणाच्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी इथे बसलेलो नाही, अजिबात नाही। एखाद्याला रिक्षावाला म्हणण्यासाठी जर परदेशात फंडिंग होत असेल तर कठीण आहे बाबा। आम्ही रोज रिक्षावाला म्हणू, आम्हाला कोण फंडिंग करते का बघू। तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना, मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का? मूर्खासारखे बिंडोक लोक आहेत। एकनाथ शिंदेंच्या भोवती बिंडोक लोक आहेत, म्हणून एकनाथ शिंदेंची अवस्था आहे। एकनाथ शिंदेंचा पक्षाला आम्ही बिंडोक सेना म्हणतो। ही बिंडोक सेना आहे। ही बिंडोक सेनेमुळेच गेल्या काही दिवसामध्ये जे अधपतन वाढलं आहे शिंदेंचं, त्याचं कारण त्यांच्या अवतीभोवतीचे बिंडोक लोक। यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। राहुल कनाल काय म्हणतात त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण ते कधी काय बोलतात त्यांच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या भाषेवर मला काहीच भाष्य करायचं नाही। कारण कुठेही कोणाविरुद्धही काही असेल की त्याला बाहेरनं फंडिंग येतं, परदेशामधनं फंडिंग येतं असं म्हटलं जातं, पण कुणाल कामरा हा काही अनबायस्ड कॉमेडियन नक्कीच नाहीये। त्याचा क्लिअर कट बायस हा इंडिया अलायन्स कडे आहे, कारण त्यांचे सगळ्यांबरोबरचे फोटो देखील आपण बघितले, म्हणून ही प्युअर कॉमेडी नक्कीच नव्हती, ही बायस्ड कॉमेडी होती असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।